नमस्कार मित्र हो, स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत शिवजयंतीसाठी सुंदर भाषण। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता। झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता। मुघलांचा तो बाप होता। अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज 19 फेब्रुवारी, याच दिवशी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। माता जिजाऊंनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले। पिता शहाजी राजांनी त्यांना पराक्रमाचा वारसा दिला। जिजाऊंनी शिवबा राजांना थोर पुरुषांच्या गोष्टी सांगितल्या। शिवबा राजे लहानपणापासून शूर आणि हुशार होते। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। या कामी त्यांना मावळ्यांनी अमूल्य साथ दिली। मावळ्यांनी शिवाजी राजांसाठी आपल्या प्राणांचे बलिदान द्यायलाही मागे पुढे पाहिले नाही। शक्तीपेक्षा युक्ती वापरून शिवाजीराजे आणि मावळ्यांनी प्रबळ मराठा साम्राज्य निर्माण केले। शिवरायांचे कार्य महान होते। त्यांनी बांधलेले गडकिल्ले आजही त्यांच्या अजोड कार्याची साक्ष देतात। त्यांचे अष्टप्रधान मंडळ, युद्धनीती, स्त्रियांचा सन्मान, सर्वधर्म समभाव वृत्ती आजही आदर्शवत आहे। त्यांच्या अंगी असणारे शौर्य, धैर्य आणि नेतृत्व गुण आपणास आजही प्रेरणा देतात। दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी या महान छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला। महाराष्ट्र एका आदर्श राजाला हरवून बसला। छत्रपती शिवाजीराजे यांचे रयतेच्या मनातील स्थान देवतुल्य आहे। आपणही आज त्यांच्या विचारांचा जीवनात उपयोग करूया। जय छत्रपती शिवाजी महाराज, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद मित्र हो। अशाच प्रकारच्या सुंदर भाषणासाठी स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राईब करा।